एका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पंजोळी आणि कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरीच कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल असं म्हणू लागली. इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचं वेश घेतलं. त्या मुलीला न्यावयाकरता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कुठून आला? तेव्हा त्यानं मुलीला विचारलं. तिनेही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. त्या विषयधारी नागानं तिला आपल्या वारुळात नेलं. खरी हकीकत सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बिळात घेऊन गेला. आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिन बाळंतीण होऊ लागली. तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागिन रागावली. तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला तिला लवकरच सासरी पाठवू. पुढं ती पूर्ववत आनंदानं वागू लागली. नंतर एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली. आमची शेपटी कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यास फार राग आला. त्यांचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले. नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ भावाची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्रे काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागांना लाया, दूध वगैरे ठेवले. उकडीचा नैवेद्य दाखविला. हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत होती. शेवटी तिने देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लाडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार त्या नागांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात तिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात. त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जय नागोबा देवता. इथे नागदेवताला नैवेद्य म्हणून उकडीचे दिंडे केलेले आहेत. इथे आपण पुरणाचे सारण ह्या पिठामध्ये भरून अशा प्रकारे दिंडे बनवलेले आहेत. मी इथे नैवेद्यासाठी 5 असे उकडीचे इथे हे दिंडे केलेले आहेत आणि आपल्याला ह्याचाच उकड काढून नैवेद्य नागदेवताला दाखवायचा आहे.